नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहोत, फ्रिक्शन. आता फ्रिक्शन म्हणजे काय पहा, साधं सोपं उदाहरण घेऊयात. आपण थंडीच्या दिवसामध्ये आपण थंडी वाजत असल्यानंतर काय करतो, दोन्ही हात तळहात एकमेकावरती घासतो. हे घासत असताना दोन्ही हात, इथे काय आहेत, दोन वेगवेगळे सरफेस आहेत. दोन्ही हात म्हणजे दोन सरफेसेस आहेत. हे सरफेसेस ज्यावेळी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि ज्यावेळी आपण तळहात एकमेकावरती घासू, हे घासत असताना ज्या दिशेमध्ये आपल्या हातांची मोशन असते त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये एक फोर्स असतो. या फोर्समुळं काय होतं तर आपल्या हाताचे घर्षणाच्या विरुद्ध दिशेत एक फोर्स काम करत असल्यामुळं तिथं आपल्याला रेझिस्टन्स जाणवतो. हा रेझिस्टन्स काय करत असतो, तो फोर्स काय करतो तर या हातांची जी काही मोशन आहे तिला अपोज करतो. म्हणजे देअर इज ए रेझिस्टन्स फॉर मोशन. त्याच पद्धतीनं ज्यावेळी ब्लॅकबोर्डवरती डस्टरने आपण पुसू त्यावेळी डस्टर ज्या दिशेमध्ये मूव्ह होत असते त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये एक रेझिस्टन्स असतो, एक फोर्स असतो, जो काय करतो, डस्टरच्या मोशनला अपोज करतो, विरोध करतो. हा विरोध किंवा हा रेझिस्टन्स इज नथिंग बट फ्रिक्शन. फ्रिक्शन जे आहे दॅट इज नथिंग बट रेझिस्टन्स टू मोशन व्हेन वन सरफेस स्लाइड्स ओव्हर द अदर सरफेस. डेफिनेशन काय पहा, फ्रिक्शन is nothing but the resistance to motion when one surface slides over other surface. This force is called as frictional force. यालाच आपण आणखी काय म्हणणार आहोत, फ्रिक्शनल रेझिस्टन्स. यालाच आपण आणखी काय म्हणणार आहोत, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल रेझिस्टन्स किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा नुसतंच फ्रिक्शन, हे सर्व एकच आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर या फ्रिक्शनचे आपण काही ॲडव्हांटेजेस पाहूयात. ॲडव्हांटेजेस ऑफ फ्रिक्शन. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्समिशन ऑफ मोशन किंवा ट्रान्समिशन ऑफ पॉवर, एका गिअरकडून दुसऱ्या गिअरकडे पॉवर ट्रान्समिट होण्यासाठी त्या दोन गिअर्समध्ये फ्रिक्शन असणं आवश्यक आहे. म्हणजे फ्रिक्शन जे आहे दॅट इज हेल्पफुल फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर. फ्रिक्शन हेल्प्स टू ट्रान्समिट मोशन और पॉवर. अजून फ्रिक्शनचा उपयोग आहे, फ्रिक्शन इज हेल्पफुल
फॉर हॅविंग प्रॉपर ग्रिप ऑन द रोड. तुम्ही व्हेकल्स पाहिले असतील, मोटरसायकल्स किंवा कार्स, ह्या टायरमध्ये आणि रोडचा सरफेस याच्यामध्ये देअर इज अ फ्रिक्शन, आणि ते फ्रिक्शन आहे म्हणून गाडीची ग्रिप ही रोडवर असते, किंवा टायरची रोड ही ग्रिप टायरमध्ये आणि रोडमध्ये देअर इज ए ग्रिप, अदरवाईज टायर्स स्लिप झाले असते. म्हणजे काय आहे याचा उपयोग काय आहे, जे आहे फ्रिक्शन हेल्प्स टू हॅव प्रॉपर ग्रिप between tire and road. फ्रिक्शन आहे म्हणून वी कॅन वॉक ऑन द ग्राउंड. पायामध्ये आणि जमिनीमध्ये फ्रिक्शन आहे म्हणून वी कॅन इझिली वॉक ऑन द ग्राउंड. हेल्प्स टू वॉक इझिली on ground, as well as there is a friction, therefore we are able to write anything on the blackboard. आता ब्लॅकबोर्ड वरती चॉकने ज्यावेळी लिहितो, there is a friction between chalk and the blackboard, otherwise we are not able to write anything. अदरवाईज चॉक हा बोर्डवरती स्लिप झाला असता. म्हणजे फ्रिक्शन हेल्प्स to write on blackboard with chalk. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फ्रिक्शन आहे म्हणून पॉसिबल आहेत. फ्रिक्शन नसलं असतं तर 2 गिअर्समध्ये मोशन किंवा पॉवर ट्रान्समिट झाली नसती. फ्रिक्शन नसलं असतं तर प्रॉपर ग्रिप मिळाली नसती टायरमध्ये आणि ग्राउंडमध्ये, आणि टायर्स गाडीचे स्लिप झाले असते. फ्रिक्शन आहे म्हणून वी आर एबल टू वॉक ऑन द ग्राउंड, आपण जमिनीवर चालू शकतो. फ्रिक्शन आहे म्हणून चॉकने आपण ब्लॅकबोर्डवरती लिहू शकतो. जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत पाहूयात. फ्रिक्शनमुळं काय होतं पहा. आता फ्रिक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, दोन्ही तळहात एकमेकांना आपण ज्यावेळी घासू त्यावेळी आपल्या हाताची जी काही मोशन आहे त्याच्या विरुद्ध दिशेत कार्य करणारा फोर्स म्हणजे फ्रिक्शन. याच्यामुळे होतं काय, हात गरम होतात, बरोबर. म्हणजे काय होतं, फ्रिक्शन इन्क्रीजेस द टेम्परेचर बिटवीन द 2 रबिंग सरफेसेस. म्हणजे काय तर फ्रिक्शन increases temperature between 2 contact surfaces. दोन जे काही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले सरफेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं, आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की वियर अँड टियर वाढतं. फ्रिक्शन इन्क्रीजेस वियर अँड टियर. इट इन्क्रीजेस वियर अँड टियर बिटवीन सरफेसेस. फ्रिक्शन जिथं आहे तिथं टेम्परेचर आहे, आणि टेम्परेचर जिथं असतं तिथं वेअर अँड टियर असतं. हे लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, फ्रिक्शनसाठी कोणत्याही परिस्थितीत 2 सरफेसेस हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेच पाहिजेत. 2 सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतील तर तिथं फ्रिक्शन होणार नाही आहे. आणि दुसरी गरज, 2 सरफेसेस हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत आणि तिथे 2 सरफेसेसमध्ये रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे. हे लक्षात घ्या. 2 कंडिशन्स आहेत. एक काय आहे,
फ्रिक्शन असण्यासाठी दोन सरफेसेस जे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत. दुसरी कंडिशन, त्या दोन सरफेसेसमध्ये रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे. मोशन ही कशी असली पाहिजे? देअर इज ए चेंज इन द मोशन, म्हणजेच दोन सरफेसेसची मोशनमध्ये काहीतरी व्हेरिएशन असलं पाहिजे, चेंज असला पाहिजे. त्याच वेळी हे फ्रिक्शन विल ऑकर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फ्रिक्शनचे जे टाईप्स आहेत त्याबद्दल पाहूयात. फ्रिक्शनचे दोन बेसिक टाईप आहेत, दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. पहिला जो आहे दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरा जो आहे दॅट इज डायनॅमिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय पहा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे फ्रिक्शन होण्यासाठी कमीत कमी दोन सरफेसेस हे कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत आणि दुसरी कंडिशन, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे. मग बॉडी म्हणजे काय? ते दोन सरफेसेस म्हणजेच दोन वेगवेगळ्या बॉडी. तर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडीज किंवा फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी वेन बॉडी इज ॲट रेस्ट किंवा बॉडी इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे काय? आता उदाहरणादाखल घ्या, हा पेन आणि हा पेपर हे दोन वेगवेगळे दोन सरफेसेस आहेत, दोन बॉडीज आहेत. इफ धिस पेन इज केप्ट ऑन द पेपर, तर या दोघांमध्ये फ्रिक्शन आहे. कसलं? स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे काय? दोन्हीही बॉडीजमध्ये कोणतंही मोशन नाही आहे. बॉडी इज ॲट रेस्ट ऑर इट इज इन इक्विलिब्रियम. अशा वेळी जे काही फ्रिक्शन आहे दॅट इज कॉल्ड एज ए स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे काय? हा पेन पेपरवरती ठेवला आहे, पेपरमध्ये आणि ह्या पेनमध्ये देअर इज ए कॉन्टॅक्ट आणि ह्या दोन्हीही बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजे काय? तर फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी वेन द बॉडी इज ॲट रेस्ट. टेबलवर ठेवलेलं एखादं पुस्तक, तर टेबल आणि पुस्तकामध्ये देअर इज ए कॉन्टॅक्ट, फ्रिक्शन आहे. टेबल आणि पुस्तक दोघंही कसे आहेत? इक्विलिब्रियममध्ये आहेत. अशा वेळी बॉडीमध्ये असलेलं फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये काय असतं? बॉडी इज ॲट रेस्ट. तर डेफिनेशन काय लिहायची आहे? फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी वेन द बॉडी इज ॲट रेस्ट ऑर इन इक्विलिब्रियम इज कॉल्ड स्टॅटिक फ्रिक्शन. मग दुसरं उदाहरण पहा, डायनॅमिक फ्रिक्शन. त्यालाच आपण कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतो. बॉडी इज इन मोशन म्हणजे काय? आता पहा, रोडवर वाहन धावतंय, त्यावेळी टायर आणि रोडमध्ये देअर इज ए फ्रिक्शन. तर बॉडी इज इन मोशन, याच्यामध्ये टायर जे आहे दॅट इज रोटेटिंग, म्हणजे बॉडी जी आहे दॅट इज इन मोशन. स्टेशनरी आहे का बॉडी? नाही आहे. त्यामुळं अशा वेळी जे काही फ्रिक्शन असेल त्याला आपण म्हणतो डायनॅमिक फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शन. तर कसं डेफिनेशन लिहायचे? फ्रिक्शन ऑब्झर्वड इन द बॉडी व्हेन बॉडी इज इन मोशन. फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी व्हेन बॉडी इज इन मोशन इज कॉल्ड डायनॅमिक ऑर कायनेटिक फ्रिक्शन. मग हे डायनॅमिक किंवा कायनेटिक फ्रिक्शन जे आहे त्याचे आणखी दोन पार्ट आहेत, रोलिंग फ्रिक्शन आणि स्लायडिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शनमध्ये काय? वन बॉडी इज रोलिंग ओव्हर द अदर. वन बॉडी इज रोलिंग ओव्हर द अदर बॉडी. फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी व्हेन वन बॉडी इज रोलिंग ओव्हर द अदर. एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरती काय होतीये? रोल होतीये. रोल होतीये म्हणजे उदाहरणार्थ मी आत्ता तुम्हाला सांगितलं, व्हेकलचं टायर जे आहे दॅट इज रोलिंग ऑन द ग्राउंड. रोडवरती ते रोल होतं आहे, फिरतं आहे. अशा वेळी जे काही टायरमध्ये आणि रोडमध्ये फ्रिक्शन असणार आहे दॅट इज कॉल्ड एज ए रोलिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे काय? आपण डस्टर
ज्यावेळी ब्लॅकबोर्डवरती पुसू त्यावेळी काय होणार आहे, डस्टर इज स्लायडिंग ओव्हर द ब्लॅकबोर्ड. वन बॉडी स्लाइड्स ओव्हर द अदर बॉडी. वन बॉडी स्लाइड्स ओव्हर दी अदर बॉडी. अशा वेळी जे फ्रिक्शन असणार आहे दॅट इज कॉल्ड एज ए स्लायडिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शनची डेफिनेशन काय लिहायचे, फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड इन द बॉडी व्हेन वन बॉडी स्लाइड्स ओव्हर दी अदर बॉडी. तर हे आहे स्लायडिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे एक्झाम्पल काय लिहिता येईल, ए बुक केप्ट ऑन द टेबल इज एक्झाम्पल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. डायनॅमिक फ्रिक्शन म्हणजे काय लिहू शकतो आपण, डायनॅमिक फ्रिक्शन म्हणजे बॉडी हे मोशनमध्ये असलं पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये रोलिंग फ्रिक्शनचं काय लिहू शकतो, एक्झाम्पल व्हेकल रनिंग ओव्हर द ग्राउंड इज हॅव्हिंग रोलिंग फ्रिक्शन बिटवीन टायर अँड द रोड. एखादं वाहन जे रोडवरती धावतं आहे त्याच्यावेळी जे टायरमध्ये आणि रोडमध्ये फ्रिक्शन असणार आहे ते रोलिंग फ्रिक्शन असणार आहे. स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे काय, व्हेन वी आर रबिंग डस्टर ओव्हर द ब्लॅकबोर्ड फ्रिक्शन इज स्लायडिंग फ्रिक्शन बिकॉज डस्टर इज स्लायडिंग ओव्हर द ब्लॅकबोर्ड. डस्टर हा ब्लॅकबोर्डवरती आपण ज्यावेळी स्लाइड करतो त्यावेळी दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड एज ए स्लायडिंग फ्रिक्शन. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आता लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय पहा, हे सुद्धा फ्रिक्शनल फोर्सच आहे. दॅट इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट व्हेन द बॉडी इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मोशन. इट इज कॉल्ड एज ए लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ frictional force at the point of contact between two bodies when body is just on the point of motion. म्हणजे काय, आता समजा हा पेन आपण पेपरवरती ठेवलं आहे, पेन आणि पेपर याच्यामध्ये फ्रिक्शन आहे. आता पेन तर स्वतः हलणार नाही, पेनाला आपण काय करणार आहे, फोर्स लावणार आहे. आता ज्यावेळी फोर्स लावू त्या एका सर्टन फोर्सला हा पेन पेपरवरती स्लाइड होईल किंवा हलेल. मग हा फोर्स लावल्यानंतर पेन आणि पेपर याच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे, ज्यावेळी पेन हा जस्ट मूव्ह व्हायला स्टार्ट होईल त्यावेळी ह्या पेपरमध्ये आणि या पेनमध्ये असणारं फ्रिक्शन म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. काय म्हणतोय पहा, पेन आणि पेपरमध्ये कॉन्टॅक्ट आहे, देअर इज अ फ्रिक्शन. पेनला फोर्स लावल्यानंतर पेन ज्यावेळी जस्ट मूव्ह होईल, जस्ट मूव्ह होत असताना पेनमध्ये आणि पेपरमध्ये जे फ्रिक्शन असतं दॅट फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू बॉडीज व्हेन बॉडी इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मोशन. दोन बॉडीजमधलंच फ्रिक्शन आहे, पण बॉडी जस्ट मूव्ह होत असताना जे काही मॅक्सिमम फ्रिक्शन असणार आहे
दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड एज ए लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आपण पाहिलं आहे लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, तर मॅक्सिमम फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड बाय द बॉडी व्हेन द बॉडी इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मोशन. बॉडी जस्ट मूव्ह होत असताना जे काही दोन बॉडीजमध्ये फ्रिक्शन आहे ते आपण काय म्हणणार आहे, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि मग हे लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. आणि हे कसं प्रूव्ह झालं, थ्रू एक्सपेरिमेंट. काय म्हणतोय, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, व्हेन द बॉडी इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मोशन. बॉडी जस्ट मूव्ह होत असताना दोन बॉडीमध्ये असलेलं फ्रिक्शन म्हणजे लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि हे लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. आणि हे कसं प्रूव्ह झालं आहे, थ्रू एक्सपेरिमेंट. मग लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. मग काय, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण कशाने करतोय, कॅपिटल एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन कशाने दाखवणार, कॅपिटल आर. मग धिस फोर्स एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजेच काय, एफ लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन divided by normal reaction is constant and is called as a coefficient of friction. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज द रेशियो ऑफ लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन आर. येते का बघा लक्षात, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज रेशियो ऑफ, डेफिनेशन लिहितोय मी, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन is the ratio of limiting force of friction to normal reaction. आणि हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज, हे दोन्ही काय आहेत, फोर्सेस आहेत. हे दोन्हीही कशामध्ये असणार आहेत, न्यूटनमध्ये किंवा दोन्हीही किलो न्यूटनमध्ये असणार आहेत. त्यामुळं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज रेशियो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. तो दोन्हीही काय आहे, फोर्सेसचाच रेशो आहे. त्यामुळं म्यूला कोणतंही युनिट येणार नाही, याला युनिट नसतं. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज रेशियो ऑफ दिस नॉर्मल रिॲक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज द रेशियो ऑफ फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. आणि ह्या दोन्हीही काय आहेत, न्यूटनमध्ये किंवा किलो न्यूटनमध्ये मेजर करणार आहोत. त्यामुळं इट इज द रेशियो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. त्यामुळं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला कोणतंही युनिट नसतं. कधी कधी आपल्याला प्रॉब्लेममध्ये म्यू दिलेला असतो किंवा फाय दिलेला असतो. तर फाय म्हणजे काय आणि म्यू म्हणजे काय ते आपण पाहूयात. हा जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो म्यू इज इक्वल टू टॅन फाय.
त्याच्यामध्ये फाय म्हणजे काय बघा, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि फाय म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन हे लक्षात घ्या. हा स्टेटमेंट लक्षात ठेवा. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड दॅट इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय आर, हे तर आहेच, पण म्यू म्हणजे इज इक्वल टू टॅन फाय. फाय म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन. कधी कधी प्रॉब्लेममध्ये अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेला असतो, तर त्यावेळी तुम्ही म्यू डायरेक्टली काढू शकता. म्यू इज इक्वल टू टॅन फाय.